नमस्कार मित्रांनो, बघा हे चाकवतचं बी आहे. तर आता हे आम्ही मोकळ्या साऱ्यात आधी टाकून घेतो आणि मग खुरप्याच्या साह्यानं मुजवून घ्यायचं. तर हे बघा किती बारीक बी आहे. बघा आता मी इसकुटून घेतोय. हे बघा हे असं पाताळ 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 इसकुटून घ्यायचं. लय दाट चालत नाही, चाकवतीचं बी बारीक असतं त्यामुळं काडी बारीक पडती आणि मग पालदार होत नाही. त्यामुळं सप्ताळ टाकायची अशी. हे बघा सर्व हे काय अशी टाकायची. हे बघा आता ही रोज आम्ही हेच काम करतोय मित्रांनो. चार चार सारं टाकतोय बघा. कारण थोडं भाज्यात दर वाढतेल, 4 रुपये तेवढंच येतेल. शेतकऱ्याला आता काय आहे, कुठं दर नाही तर शेतकऱ्याला कांद्याला दर नाही, भाज्याला दर नाही, गवारीला दर नाही. एवढा हे महिना असाच चाललाय बघा, तरच नाही तर आता इथनं पुढं वाढतेल दर. उन्हाळ्यामुळं भाज्या येत नाही त्या. आता इथनं पुढं भाज्या येते तेव्हाच उन्हाची तीव्रता कमी होती, चिमणीतली बी धूप कमी होती उन्हाची, म्हणून इथनं पुढं भाज्या येते त्या. आता हे सारा कुठून झाला, आता कालवून घ्यायचं हे सगळं. आता हे आता चाकवत टाकलं, आता हे अशा पद्धतीनं मुजवून घ्यायचं बघा. हे आता खुरप्यानं हे केलं, हलवलं की सगळा चाकवत मुजले जातो बघा. हे बघा हे असं मुजवून घ्यायचं. लय बी खोल खुरपं नाही हे करायचं, रेषा वळायचं. साधारण वरचीवर हे का थोडंसं एक बोटभरच हलवून घ्यायचं, म्हणजे वरती उगावलं जातं. आपण जास्त खुरप्यानं जर मुजावलं म्हणजे खाली बी जातं, मग उगवत नाही. सगळ्या वरचीवर घ्यायचं असं. हे बघा तर थोडं दर येतेल एक महिन्याभरात, दीड महिन्यात भाज्या येते त्या काढायला. मग असतो दर, जरा बरा असतो दर. शेतकऱ्याला काय साधनच नाही तिथं, तेव्हा आम्ही हे 4 सारं 6 सारं टाकतोय रोज भाज्या, करडी, पालक भाज्या असं रोज टाकतोय बघा. 5 6 सारं. आता काय पर्यायच नाही तर काय करता, इकडं दरच नाही तर कशाला. गवारी केली त्याला बी दर नव्हतं, भाज्याला तर येतेल थोडंफार का होईना पण दर. मग आता शेतकऱ्याचं जेवण सगळं ह्याच्यावरच आहे, भाजीपाल्याव कांद्याव. काय करायचं शेतकऱ्याला, आता मोठा प्रश्न झाला शेतकऱ्याच्या पुढला.